नमस्कार मंडळी, काय मजेत ना? मजेत तर तुम्ही असणारच. आज आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. कारण तुम्ही आय एम शुअर नक्की ऐकलं असेल की एक लाडकी बहीण योजना असं काहीतरी कानावर पडलेलं असेल. पडलेलं आहे ना? हो हो. पण आज आपण ती योजना काय आहे, ती कशी आहे, आज आपण त्यावर नक्कीच बोलणार नाही. पण आज आपण या एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण डिस्कशन करणार आहे की मिळालेल्या पैशाचं नक्की काय करायचं. मी हा विषय जेव्हा पहिल्यांदा हाताळायचं ठरवलं तर मी काही स्त्रियांना विचारलं की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं अप्लाय करूनही तुम्हाला पैसे मिळाले का, आणि त्या पैशाचं नक्की तुम्ही काय केलं. मग काही स्त्रियांना खूप कागदपत्रे, आधार लिंक, हे ते, त्यामुळे त्यांचा फॉर्म अजूनही भरला गेलेला नाही. पण ज्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले, तर त्यांनी त्या पैशाचे नक्की काय केलं, तर त्याचे उत्तर मला त्यांच्याकडूनच मिळालं. काहींनी साड्या घेतल्या, काहींनी मुलांसाठी कपडे घेतले, काहींनी गौरी गणपती उत्सवामध्ये खर्च केले, काहींनी ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचं मेकअपसाठी खर्च केले. एका महिलेने जे सांगितलं ते तर भलतंच भारी होतं. आपण दिवसभर कामाला जातो, थकून भागून घरी येतो, मग आपण घरकामासाठी 200 रुपये देऊन एखादी बाई लावली तर थोडासा आराम तरी मिळेल. पण आता सगळ्याच बायांना 1500 रुपये भेटणारे, मग कोण येणार त्या कामाला, ती वेगळी गोष्ट आहे. पण मला कोणाकडूनच असे उत्तर मिळालं नाही की मी हे पैसे साठवून ठेवेल किंवा गुंतवणूक करेल, जे ते आपापले असेच उडवत आहेत. मग हा ॲक्च्युली मुद्दा जेव्हा त्या महिलांशी बोलल्यानंतर लक्षात आला की गुंतवणूक करण्याच्याबद्दल कुणीच विचार करतच नाही आहे. ठीक आहे, आपण म्हणतो की हम एक बार जीते है एक बार मरते है, असं आपण बॉलिवूडमधून शिकलेलं आहोतच. त्याच्यामुळे योलो आपण शिकतो, यू ओनली लिव्ह वन्स, अशा बऱ्याच संकल्पना आपण ऐकलेल्या आहेत. सो खर्च करावा यात आपला काही वाद नाही आहे. परंतु एका पॉईंटला कुठेतरी हे रिअलाईज झालं पाहिजे की 1 महिना 2 महिने आपण असेच स्वतःसाठी, परिवारासाठी जरी आपण पैसे स्पेंड केले असले तरी एका पॉईंटनंतर आपण या पैशाचं काहीतरी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण या पैशाकडे बघितलं पाहिजे. पण मग आपण त्यासाठी काय करू शकतो, काय नाही करू शकत, हेही आपण बघणार आहोत. महिलांना कमवायचं कसं माहीत आहे, कदाचित साठवायचं कसं तेही माहीत आहे, पण गुंतवायचं कसं ते माहीत नाही. आपला या व्हिडिओमध्ये फोकस हाच आहे की महिला त्या मिळालेल्या पैशाचं काय करतात, तर त्या काय करतात आणि काय केलं पाहिजे, त्या पैशाचं ते कुठे गुंतवले पाहिजेत, हे आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.